शब्द कानावर पडला की आपल्या डोळ्यासमोर विविध चित्र निर्माण होतात। अनेक तज्ञांचं असं मत आहे की मोबाईलमुळे कित्येक युवकांचं आयुष्य घडलं आहे, तर कित्येक बुद्धिजीवींचं असं देखील मत आहे की मोबाईल हा युवकांचा मार्ग पटवण्यास सर्वाधिक जबाबदार आहे। अशा वेळी देशाला महासत्ता बनवण्याची जबाबदारी ज्या युवकांवर आहे, तो युवक सोयीत आणि देशहितासाठी मोबाईलचा वापर करतो का आणि मोबाईल संबंधी लोकांची भूमिका काय यावरच विचारांचं मंथन घालण्यासाठी मी स्पर्धा कोट क्रमांक 11 विषय मांडतोय, वेड मोबाईलचे। मित्रांनो, या विषयाची मांडणी करत असताना लोकांना लागलेला मोबाईलचा वेड या टप्प्यावर विषयाची मांडणी करणे गरजेचे आहे असे मला वाटते। आई मोबाईलमध्ये व्यस्त असताना मुलाचे पाण्यात पडून मृत्यू, बस ड्रायव्हर मोबाईलमध्ये व्यस्त असताना अपघातून अनेक लोकांचे मृत्यू, सेल्फी काढत असताना डोंगरावर पडून अनेक लोकांचे मृत्यू, अशा बातम्या जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतात तेव्हाच आपल्याला समजतं की कशामुळे झाले आहे। हे फक्त आणि फक्त मोबाईलमध्ये व्यस्त असल्यामुळेच झाले आहे। सर, असं जर अपघात झाला असता तर लोक त्या माणसाला दवाखान्यात नेण्याची त्याचा फोटो काढतात, त्याचा व्हिडिओ काढतात आणि सोशल मीडिया म्हणजेच व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर अशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करतात व त्यावेळेस लागले नसतात की किती लाईक मिळाले, किती व्ह्यूज मिळाले आणि त्यामुळे त्या लोकांचा जागीच मृत्यू होतो। म्हणून तर आपल्यातील संवेदना माणुसकी हरवत चालली आहे। म्हणून आज विचारमंचाला विषय सुचला आहे की वेड मोबाईलचे। सर, आजच्या युवकांची अशी अवस्था झाली आहे, घरी कोणाला बोलणार नाही, बाहेर कोणाला बोलणार नाही, मात्र फेसबुकवर दिवस रात्र बोलत असतात। म्हणजेच फेसबुकवर हजारो मित्र, मात्र घराबाहेर ओळखत नाही काळं कुत्र, अशी अवस्था झाली आजच्या लोकांची व आजच्या युवकांची। सर, जागतिक स्पर्धेत भारताने आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी भारतामध्ये माहिती प्रसारणाची सुरुवात केली। सुरुवातीला रेडिओ, टीव्ही, नंतर दूरध्वनीने जागा घेतली। हळूहळू जागतिक स्पर्धेत भारताने आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी मोबाईल फोनचा वापर केला। आज प्रत्येक घरामध्ये मोबाईल फोन दिसून येत आहे। सुरुवातीला माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोबाईलचा फोनचा वापर आज मनोरंजनासाठी देखील खूप जास्त प्रमाणात होत आहे आणि याचे दुष्परिणाम आज आपल्या समाजात दिसून येत आहे। आणि याचे मुख्य कारण की सर्वच पालक मोबाईल फोन वापरतात। 21व्या शतकाच्या धावपळीच्या जगात असताना आईवडील अतिशय व्यस्त असतात असे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे। आणि या सर्वेक्षणानुसार आईवडील आपले मोबाईल फोन लहान मुलांना खेळण्यासाठी देतात, त्याचा परिणाम लहान मुलांच्या मेंदूसोबत डोळ्यांवर होत आहे। विविध शहरातील नेते डॉक्टर यांचे असे मत आहे की 10% बालकांचे डोळे हे नेहमी मोबाईल वापरल्यानेच खराब होत आहे। आई वडिलांच्या या व्यस्तपणाला, निष्काळजीपणा म्हणा अवकाश मुलांना ड्रग सारखी सवय ही मोबाईल फोनची लावत आहे। ज्याचे विविध प्रकरण संपूर्ण देशात दिसून येत आहे, ज्यात मुलांना टीपी डोळे होणे, दृष्टी कमी होणे असे विविध रोग लहानपणात दिसून येत आहे। सर, मॅडम, पूर्वीच्या वडिलांचा घरी येण्याचा वेळ झाला असता तर मुलगा त्यांची वाट पाहायचा, मग वडील दिसले की धावत जायचा, बाबा आले, बाबा आले, मग वडील तिला उचलून घ्यायचा आणि मग दोघांच्या छान गप्पा व्हायच्या। आता सुद्धा वडील आल्यानंतर मुलगा धावत जातो, बाबा आले, बाबा आले, मग वडील तिला उचलून घेतात आणि तो काय करतो, त्याच्या खिशातला मोबाईल घेतो आणि पळून जातो। मग बाबाला समजतो की तो आपल्यासाठी आलाच नव्हता। म्हणजेच आता त्याच्या खिशात मोबाईल नाही, त्या माणसाला मुलं पप्पा म्हणतील की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे। आणि मला वाटतं की शक्यता आपणच निर्माण केली आहे, कारण पूर्वी 10वी झाल्यानंतर सहलीला पैसे देतो, सायकल घेऊन देतो अशा लाडकण्याच्या पद्धती असायच्या, मात्र आज मोबाईल घेऊन देतो। अशा प्रकारे मोबाईल हा आपल्या जीवनातला महत्त्वाचा घटक बनला आहे। आणि सर, जर आपल्या भारतात हीच परिस्थिती राहिली तर आपली पिढी म्हणणार मोबाईल ब्रह्मा, लॅपटॉप विष्णू, टीव्ही देवो महेश्वरा, मोबाईल ब्रह्मा, लॅपटॉप विष्णू, टीव्ही देवो महेश्वरा, मोबाईल साक्षात परब्रह्म तस्मै श्री इंटरनेटाय नमः, मोबाईल साक्षात परब्रह्म तस्मै श्री इंटरनेटाय नमः। सर, जर आपल्या संस्कृतीत एवढा घातक बदल मोबाईल म्हणत असेल तर आपल्याला मोबाईलचा योग्य वापर व मोबाईलचा कमी वापर करावाच लागेल। सर, इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाच्या माहितीनुसार 2024 या वर्षामध्ये आपल्या संपूर्ण भारतात इंटरनेट वापर करणाऱ्यांची संख्या, मोबाईल वापर करणाऱ्यांची संख्या ही 954.40 मिलियन आहे। यातून अर्धे लोक जरी इंटरनेटचा व मोबाईलचा वापर हा व्यक्तिमत्व विकासासाठी, व्यवसायाच्या विस्तारासाठी, जर करेल तर खऱ्या अर्थाने मोबाईलचा योग्य वापर होत आहे आणि त्यामुळे आपला देश जागतिक महत्त्वाचा होऊ शकेल। मित्रांनो, आपण मोबाईलचा वापर हा व्यक्तिमत्व विकासासाठी करायला हवा, ही लर्निंगसाठी जर करायला हवा। आणि सर, जर आपल्या भारतात एवढी घातक बदल मोबाईलमध्ये होत असेल तर माझा प्रश्न आहे की बाकी आपल्या मनोरंजनाशी मोबाईलची खेळत आहेत की आपल्या आरोग्याशी, हा प्रश्न मला पडत आहे। शिवाय यावर बंधन कोण लावेल? अतिव्यस्त असे निष्काळजी पालक की सरकार? खरंच ही त्यांची चिंता करायची बाब आहे। शेवटी जाता एवढंच म्हणेल, बंद करो मोबाइल से खिलना, ये जिंदगी आबाद रहेगी। अरे